नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मनीषाज किचन. सो आज आपण बनवणार आहे मुरंबा. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 3 कैरी. ते चांगले मी धुवून घेतलेले आहेत. त्याचे आपण आता वरचे साली काढून घ्यायचे. आता मी ह्या आंब्याचा खिस काढणार आहे. मी तिन्ही आंब्याचा खिस काढून घेतलेला आहे. इथे मी 1 वाटी आंब्याचा खिस आणि इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता मी एका कढईमध्ये तूप टाकणार आहे, 2 ते 3 टेबलस्पून. आता मी यामध्ये टाकणार आहे लवंग आणि दालचिनी. आता आपण याच्यामध्ये टाकायचा आंब्याचा खिस, जो आपण काढून घेतलेला आहे. तर त्याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे गूळ 1 वाटी आणि त्याला चांगलं विरघळून घेणार आहे मिक्स करून. तुम्ही बघू शकता गूळ वितळायला लागलेला आहे. आपण एकदा चांगलं याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. सो आता तुम्ही बघू शकता याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे आणि गूळसुद्धा प्रॉपर मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये. आता आपण हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं. सो आता जे आहे ते प्रॉपर असं चिकट झालेलं आहे ते मुरंबा आपलं. आता मी ह्याला काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर डू सबस्क्राईब चॅनल, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. थँक्यू.